आणि आज कॉन्फिडन्स लेवल हाय असेल असं म्हणायला देखील हरकत नाही. कारण एका बाजूला आपण पाहिलं नालंदा फायटर्स आहे, हा देखील मजबूत स्थितीमध्ये संघ आहे. कारण चुरशीची मॅच मात्र रंगली जाईल याच्यामध्ये नो डाऊट. यस, प्रीतम खरं त्यांची इच्छा आहे की कॅमेरा येऊ द्या. ते खुश आहेत कारण सामना जिंकलाय आणि अपोजिट संघ आहे फिन, त्यांच्याबरोबर मात्र ते सेलिब्रेट केलं जात आहे. यस, ट्रॉफी दाखवून या ठिकाणी मात्र या ठिकाणी उत्साह मात्र जो आहे मात्र व्यक्त केला जातोय. यावेळेला पहिला चेंडू काय कमालीचा टाकला गेला. एका बाजूला आपण पाहू शकाल अजित, तर दुसऱ्या बाजूला साजन, दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत आणि ती भूमिका मात्र मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. कारण चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आहे. एका बाजूला आपण पाहू शकाल नालंदा फायटर्स आहे, तर कालच्या रात्रीमध्ये मात्र जी चॅम्पियन्स फायटर्स ओम साई मात्र चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आहे. काल 2 मॅच होते आणि दोन्ही मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जातात. आजच्या दिवसामध्ये देखील 2 मॅच आहेत आणि काय घडलं जाईल. यावेळेला चांगला फटका आहे, शॉट लॉंग ऑन रिझन मध्ये खेळून काढला जातोय. एक धाव अंकित केली जाईल, स्कोर कार्ड 1 ने पुढे जाईल. संघाचा खाता खोलला जातोय दुसऱ्या चेंडूवर. त्याचबरोबर रॉकस्टार देखील मजबूत स्थितीमध्ये. कालमध्ये जर बघायला गेलं तर रॉकस्टारने कमाल केलाय. तीन सामने मात्र रॉकस्टार संघाने विजय केले आणि मजबूत स्थितीमध्ये आहे. आणि त्याच्याच बरोबर अनय वॉरियर्स हा देखील संघ कालच्या दिवसामध्ये 3 मॅच मात्र विन केलंय आणि कॉन्फिडन्स लेवल हाय असेल. कारण कालचं जर बघायला गेलं तर रॉकस्टार संघ तिसरी मॅच 38ची होती, 1-1 बनवायची होती आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल बबुलच्या चेहऱ्यावर स्मिता असे आहे. कारण कालच्या दिवसामध्ये 3 मॅच जिंकलेत. कारण शेवटचा जर बघायला गेलं तर 6 वाजता मॅच रंगली होती, 1-1 ची गरज होती आणि प्रणयने कमाल केली. ती 1 धावा मात्र दिली नाही. हे तुमच्याकडे षटक असणं गरजेचं आहे. यावेळेला चांगल्या रीतीचा चेंडू 1 धावा अंकित केली जाईल. 2 स्कोर कार्डवर लागले जाते. अजित गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेला चांगल्या रीती कामगिरी करतोय आणि एका बाजूला आपण पाहिलं तर साजन आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रीतम. याला देखील माहिती आहे की किती धावा एक टार्गेट सेट केलं असेल की या टार्गेट परत पोहोचण्याचं काम मात्र केलं जाईल. कारण काल जर बघायला गेलं तर सुरेखरित्या कामगिरी करत होते. यावेळेला चांगला चेंडू सुरेख ॲक्युरेट ब्रॉकलचा मारा यावेळेला अजितच्या माध्यमातून केला जातो. चांगल्या रीतीचा चेंडू मात्र रिलीज केला आणि येत्या काळात जर बघायला गेलं तर पुढची मॅच रंगली जाईल. एका बाजूला आपण पाहू शकाल रॉकस्टार विरुद्ध साई समर्थ. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल नाणेफेकीसाठी मात्र इनिंग ब्रेक्स मध्ये यायचं आहे. रॉकस्टार विरुद्ध साई समर्थ. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या अखेरीस स्कोर कडे विचार केला तर 2 धावा स्कोर कडवर लागल्या जात आहेत आणि आजच्या दिवसामध्ये जर बघायला गेलं तर टायमर देखील ऑन असेल. हे देखील दक्षता असू द्या दोन्ही कर्णधारांना. कारण आज जर बघायला गेलं तर थोडंसं वेळाचं बंधन आहे. यावेळेला हळूवारपणे खेळून काढला जातोय. तत्पूर्वी 1 धावा एकेरी धावाने मात्र स्कोर कार्ड पुढे जात असताना 3 स्कोर कार्डवर लागल्या जातात. वर्चस्व वाढवलं जातंय गोलंदाजीच्या माध्यमातून. मोठे हिट मात्र खेळून दिले जात नाही. त्याचबरोबर या ठिकाणी संतोषजी साहेब देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील शब्दसमूहाने हार्दिक हार्दिक स्वागत. कारण ही मॅच रंगते PPL पाचवा प्रीमियर लीग 2024 वर्ष जर बघायला गेलं तर 5वं आणि भव्य दिव्य असं डे नाईट क्रिकेट स्पर्धा मात्र पाचताळकरांचे प्रत्येक खेळाडू करता यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला देखील गल्ली रिझन मध्ये ट्रॅव्हल केला जातोय. एकदा अंकित केली जाईल. 1च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर फक्त आणि फक्त 4 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. अतिशय चांगल्या रीतीचा मात्र षटक हाताळला गेला. तत्पूर्वी संधी द्या डिस्क जॉकीला.
विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण जे आहे ते मात्र थोडंसं स्पीडअप करा, सहकार्य असू द्या, ही विनंती असेल तुम्हाला. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेला आपण पाहू शकाल आदर्श येतोय आणि कालच्या मॅच मध्ये मात्र कमाल केली होती. पहिलाच मॅच रंगला होता HRK स्ट्रायकर विरुद्ध नालंदा फायटर्स, त्यावेळेला मात्र षटकार लगावून मात्र आपल्या संघाला मात्र विजयी करून देण्याचं काम मात्र यावेळेला आदर्शने केलं. आणि आदर्श घरत यांनी जर मात्र या ठिकाणी हॅट्रिक साध्य केली यावेळेला सूर्यकृत्याचा चेंडू मात्र हाताळला गेला. त्या ठिकाणी काय घडतंय, काय कम्मालीचा ॲक्युरेट थ्रो, या गोलंदाजाकडे ती क्षमता आहे. कारण ज्या वेळेला चेंडू हातामध्ये येतो त्यावेळेला जर बघायला गेलं तर अचूकरित्या मात्र यावेळेला त्या ठिकाणी केला होता. आणि त्याच कारणामुळे आपण जर बघायला गेलं तर ॲक्युरेट यावेळेला परतावलं असतं पत्रप्रीतम करत यांना, परंतु सुरेख रनिंग द बिटवीन द विकेट मात्र यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटलं. चांगल्या रीतीची मात्र यावेळेला मॅच रंगते. एका बाजूला देखील आपण पाहायला गेलं तर चांगला तुल्यबान संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला देखील ओम साई याच्याकडे देखील जर बघायला गेलं तर फलंदाजी मोठी आहे. यावेळेला पॉइंटच्या रिझन मध्ये खेळून काढला जातो, चेंडू थांबणार नाही, निघून जाईल, दन 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 करत चौकार. कमॉडिचे खराब चेंडूला पनिश करा. आणि साजन तेवढा ताकदीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कमाल करतोय. यावेळेला चौकाराने स्वागत केलं जाते आदर्शांचा. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढलं जाते अतिशय सुरेखरित्या. मात्र एक धावा अंकित केली जाईल. एकच्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 10 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. या गोलंदाजाकडे ती क्षमता आहे, नसकत आहे. चौकाराला त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर ॲक्युरेट टप्पा मात्र हाताळण्याचा कोण गोलंदाज असेल तर तो म्हणजे आदर्श. कारण ॲक्युरेट रित्या मात्र गोलंदाजी तुम्हाला हाताळणे गरजेचं आहे. अचूक टप्पा आणि बेदक मारा या गोलंदाजाकडे आहे. आणि समोर आपण पाहू शकाल प्रीतम या देखील मोठा हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटीवर चेंडू नीटसा येत नाही. त्याच कारणामुळे एक धावा अंकित केली जाईल. फाईन लेगच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. एक स्कोर कार्डवर लागला, 11 स्कोर कार्डवर लागल्या जातात. एकच्या मदतीने अतिशय सुरेखरित्या मजबूत स्थितीमध्ये आहे. कारण समोरचा बॅटर जर बघायला गेलं तर अजित आहे, त्याचबरोबर आदर्श कुठे ना कुठेतरी मंचावर असेल की कमी धावा परत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण त्यांना माहिती आहे जर 40-45 परत जर असले तर आपण सहजरित्या चेस करू शकतो. कारण एका बाजूला साजन आहेत, हा देखील तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे. यावेळेला फक्त बॅटरीने मात्र दिशा दिली, त्या ठिकाणी ऋतिक आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील यांनी अशाच रीतीचा चेंडू सोडला होता आणि चेंडू चौकारा करता गेला. आणि आज देखील, कारण हा महत्वपूर्ण क्षेत्ररक्षण आहे, चुकी करत नाही, परंतु कालपासून काय घडलंय कळत नाहीये. ज्यावेळेला चेंडू हातामध्ये येतो त्यावेळेला मात्र क्षेत्ररक्षण होत नाहीये. काल देखील जर बघायला गेलं तर पायाच्या मधून चेंडू निघून गेला चौकारा करताना, आज देखील मात्र हातामध्ये चेंडू येत नाही, परंतु येत्या काळात कमबॅक करेल याच्यामध्ये नो डाऊट. आणि त्याचबरोबर संदीपची घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील शब्दसंबंधाने हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू, 5 चेंडूचा खेळ झाला. 5 चेंडू मागे जर बघायला गेलं तर एक चौकार आलाय, त्यानंतर जर बघायला गेलं तर काय कम्मालीचा षटक हाताळलं जात आहे. षटक संपते. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 13 धावा स्कोरकार्डवर लागल्या जातात. तर संधी द्या डिस्क चकीला कमांडचे.
टायमर देखील ऑन आहे. तुम्हाला येत्या काळात जर बघायला गेलं तर 10 मिनिटांमध्ये 2 षटकं हाताळणे अनिवार्य असतील, कारण 5 षटकाचा खेळ आहे. तुम्हाला 4 षटकं हे 20 मिनिटाच्या आतमध्ये हाताळणे अनिवार्य असतील. याच्याकडे लक्ष असू द्या. सलामीचे बॅटर देखील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांना माहिती आहे एखादा गोलंदाज असा येईल की त्या षटकामध्ये धावा बनतील, परंतु येत्या काळात जर बघायला गेलं तर फील्ड प्लॅन देखील वेगळ्या रीतीचं मात्र सजवलंय. कारण अजित काविलकर आहे, त्याला माहिती आहे हे 2 बॅटर मात्र मोठे आहेत, यांचं गडी विकेट जाणं महत्वाचं आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवर त्याच करता सज्ज केलंय. 3रं षटक हाताळण्याकरता आपण पाहू शकाल राहुल येतोय यावेळेला. यापुढीलची बॅच रंगली जाईल. एका बाजूला रॉकस्टार विरुद्ध साई समर्थ. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस करता या, ही विनंती असेल. चला स्पीडअप असू द्या, जास्त वेळाचा अवधी खर्च करू नका. प्रीतम घरात ऑन स्ट्राईक आहे. हा देखील जुना जाणता खेळाडू ओम साई फायटर संघाकडून मात्र चांगली कामगिरी करतोय. कालच्या दिवसामध्ये देखील चांगली कामगिरी केली. आज काय घडेल यावेळेला हळूवारपणे खेळून काढला जातो. पॉइंट मध्ये तत्पूर्वी 1 धाव अंकित केली जाईल. धपलाक 1 ने पुढे जाईल. स्कोरकडचा विचार केला तर 14 धावा स्कोरकडावर लागल्या जात आहेत. 3रं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेला राहुल आहे. यावेळेला चांगला चेंडू आहे. अगदी आपण जर बघायला गेलं तर ॲक्युरेट टप्पा आणि बघायला गेलं तर स्टंपांच्या अगदी वरून निघून गेला. जर बघायला गेलं तर चेंडू जास्त राईज झाला नसता तर मात्र स्टंपांमध्ये देखील लागला असता. यावेळेला काय कमालीचा फटका, अतिशय सुरेख देखना असा मात्र फटका यावेळेला सरळ मात्र पाठवून दिला जातोय कॉम्बॉक्स मध्ये. आणि या ठिकाणी ओम साईच्या तंबूमध्ये मात्र जल्लोष होत आहे, कारण कमांडीचे या वेळेला काय कम्मालीचा चेंडू, स्विंग अँड मिस, टप्पा पडला आणि इष्टरक्षक अभि आहेत त्या ठिकाणी चांगल्या रीतीचा मात्र त्या ठिकाणी गॅदर केला. हा चेंडू हाताळणं गरजेचं आहे. षटकार आली हरकत नाही, परंतु कमबॅक करण्याची क्षमता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्याच रीतीचा चेंडू मात्र यावेळेला हाताळला गेला. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचे 21 यावेळेला देखील थांबणार नाही. चेंडू टाटा हॅलो बाय बाय करत आउट ऑफ द पार 6 धावा करता षटकार गोलंदाज. कारण जर बघायला गेलं तर समोर मात्र फलंदाजी मार्फत साजन यावेळेला ऑनफायर झालाय. ज्या वेळेला खराब रीतीचा चेंडू हाताळला जातो त्यावेळेला मात्र षटकाराच्या भाषेमध्ये बोलतोय आणि आपल्या संघाला मात्र मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम मात्र कोण करत असेल तर तो म्हणजे आयकॉनच्या भूमिकामध्ये आपण पाहू शकाल साजन करत आहे.
जर बघायला गेलं तर अक्षरशः हवी आहेत. एका बाजूला साजन तर दुसऱ्या बाजूला प्रीतम. आता कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण येत्या काळात जर बघायला गेलं तर पहिलं षटक अजितने हाताळलं, त्यानंतर जर बघायला गेलं तर आदर्श त्यावेळेला मात्र धावा एकेरी धावाने बनत होत्या. परंतु तिसरं षटक बघितलं मी, जसं म्हटलं की ते वाट बघतायत की अशा रीतीचा गोलंदाज जाईल त्यावेळेला मात्र आम्ही पनिश करू, आणि त्याच मात्र घडतंय. यावेळेला 32 स्कोरकडावर लागल्या जात आहेत. चौथं षटक गोलंदाजी ट्रॅकवर आदर्श येतोय. हा देखील तेवढाच ताकदीचा गोलंदाज आहे, परंतु कमबॅक करू शकेल का? कारण ज्या वेळेला फलंदाज हवी असतो ना त्यावेळेला मात्र गोलंदाजाला एक बघायला गेलं तर एक निर्णायक षटक हाताळणं थोडंसं कठीण जाते, कारण फलंदाज धारदार मात्र फलंदाजी करून जातोय, परंतु गोलंदाजाला ॲक्युरेट टप्पा हाताळणं गरजेचं आहे. यावेळेला काय घडलं जाईल? येत्या काळात जर बघायला गेलं तर चौथं षटक प्रगतीपथावर आहे आणि टायमर देखील ऑन आहे, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. येत्या काळात जर बघायला गेलं तर तुमच्याकडे 5 मिनिटाचा अवधी असेल आणि तुम्हाला हा षटक हाताळणं अनिवार्य असेल. चला स्पीडअप असू द्या, ही विनंती असेल. यावेळेला बॅटीची एज लागली जाते फाईन लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी ऋतिक आहेत. आपण जसं म्हटलं जाते ना, एकदा चेंडू एखाद्या खेळाडूच्या पाठी लागला की तो लागला, आणि यावेळेला काही स्कोर कार्डचा विचार केला तर 33 स्कोर कार्डवर लागले जात आहेत, कारण चांगल्या रीतीचा मात्र यावेळेला चेंडू रिलीज केला, आणि त्याच कारणामुळे जर बघायला गेलं तर चौथं षटक प्रगतीपथावर आहे. पहिला चेंडू अतिशय गतिवानरित्या मात्र हाताळला गेला. यावेळेला आपण पुन्हा पाहू शकाल त्याच दिशेने मात्र ऋतिक, जसं म्हटलं जातं ना, चेंडू एकदा मागे लागला की लागला. आता मात्र चेंडू कोणाच्या मागे लागला असेल तर तो म्हणजे ऋतिकच्या. वारंवार चेंडू त्याच दिशेने जातोय. यावेळेला चांगलं फील्ड करतोय, कारण कमबॅक केलंय त्याने. कालच्या सत्रामध्ये थोडीशी चुकी झाली होती, परंतु हरकत नाही. तुम्हाला कमबॅक करण्याची संधी मात्र मैदानाच्या आतमध्ये भेटेल, आणि ती संधी मात्र भेटते कारण ती क्षमता आहे या क्षेत्ररक्षणाकडे. यावेळेला प्रीतम ऑन स्ट्राईक आहे. स्कोर कार्डचा विचार केला 34 स्कोर कार्डवर लागले जातात. यावेळेला चांगला फटका आहे. कव्हर रिझन मध्ये खेळून काढला जाते. 1 धाव अंकित केली जाईल. एका धावावरच समाधान मानलं जाते. 3 चेंडू जर बघायला गेलं तर काय कमालीचे षटक चेंडू मात्र हाताळले गेले. 3 मध्ये 3 खर्च केले जातात. ॲक्युरेट इकॉनॉमिकल षटक मात्र हाताळला जातोय मात्र. आणि यावेळेला जर बघायला गेलं तर पहिलं, दुसरं आणि चौथं षटक मात्र एकेरी धावाच येत आहेत, आणि चौथं षटक प्रगतीपथावर आहेत. येणारे अजून चेंडू असतील 3. या वेळेला काय कमालीचा चेंडू, स्विंग अँड मिस, परंतु पंच सांगतायत की हा खराब चेंडू आहे. यस, वाईट टेस्टीला मात्र सोडून गेला हा चेंडू, कारण आपण या वेळेला स्क्रीनवर देखील पाहू शकाल टप्पा पडला. अतिशय गतिवान चेंडू होता. राईस जास्त झाला आणि त्याच कारणामुळे वाईट टेस्टीला सोडून जाणारा अतिरिक्त भर मात्र यावेळेला धावपलकामध्ये होईल. स्कोर कार्डचा विचार केला 36 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. येत्या काळात अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. साजन ऑन फायर. यावेळेला चांगला चेंडू आहे. काय कमालीचा चेंडू, सबमरीन चेंडू यावेळेला हाताळला जातो. अतिशय गतिवान चेंडू. टप्पा पडला, स्विंग अँड मिस. मात्र शांत ठेवण्याचं काम कोण करत असेल तर तो म्हणजे आदर्श करत, कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे. समोर जर बघायला गेलं तर साजन देखील हवी आहे, परंतु त्याला सांगितलं जातं की ह्या चेंडूवर उत्तर विचारलं जातं की या चेंडूवर किती धावा, परंतु साजनकडे त्याचं उत्तर नाही, कारण चेंडू मात्र डॉट रित्तीचा येतोय. कमबॅक करतोय कारण ती क्षमता आहे या गोलंदाजाकडे. आणि येत्या काळात जर बघायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेला प्रॉपर चेंडू. यावेळेला चेंडू मात्र क्षेत्ररक्षणाच्या मस्तकावर दस्तक मात्र देऊन मात्र चौकारा करता निघून जाईल. धावपलक 4 ने पुढे जाईल. स्कोर कार्डचा विचार केला तर 40 स्कोर कार्डवर लागले जाते. येत्या काळात अजूनही चेंडूचा खेळ बाकी असेल तो म्हणजे चुकी केलंय क्षेत्ररक्षणाने. अजूनही 5 चेंडूचा खेळ झाला. 5 चेंडूचा खेळ झालेला. 5 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 40 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आमचे पाहुणे त्या ठिकाणी बसून मात्र मॅचचा एन्जॉय घेत आहेत. त्यांना देखील विनंती असेल या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचबरोबर राजेंद्र पाटील असतील, अंकुश साहेब, अंकुशजी घरत साहेब, त्याचबरोबर नरहर घरत साहेब, नामदेव घरत, त्याबरोबर सुभाष घरत, सुहास पाटील, अनंत घरत, सुरेश राऊत, त्याबरोबर दिनकर घरत, अशोक घरत आणि संदीप घरत. या ठिकाणी हे आमचे मुख्य मान्यवर आहेत. यांचं देखील शब्दसमूहाने हार्दिक स्वागत असेल.
चौथ्या षट टंगडीचे कोण आणि त्याचबरोबर जगदीश गरज साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आपल्या मुख्य व्यासपीठावर अजयजी गरज साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. पहिली मॅच ज्या वेळेला चालू झाली त्याच्या अगोदर मात्र त्या ठिकाणी उपस्थित होते, कारण मॅचचा एन्जॉय घेत आहेत, कारण त्यांचा संघ देखील आपण येत्या काळात पाहू शकाल. शिवसाई फाउंडेशन हा संघ आणि सदानंद पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावर आणि या वेळेला काय कम्मालीचा फटका, प्रीतम नावाचा ब्रँडेड आउट ऑफ द पार 6 धावा करता षटकार. कमॉन डीजे 52 स्कोर कार्डवर लागल्या जाते. अतिशय मजबूत स्थितीमध्ये यावेळेला आपण पाहतोय. एका बाजूला जर बघायला गेलं तर साजन देखील ऑन फायर आहे, दुसऱ्या बाजूला प्रीतम घरत देखील यावेळेला ऑन फायर होतं. पहिला चेंडू जर बघायला गेलं तर पहिल्या चेंडूवर मात्र भव्य स्वागत केलं जातं. फुलटा श्रीतीचा चेंडू पाठवून दिला 6 धावा करता. यावेळेला देखील थांबणार नाही, आउट ऑफ द पार. सरळ ओम साईच्या तंबूमध्ये षटकार. कमॉन टीचे टंगडीचे या एका बाजूला आपण पाहू शकाल रॉकस्टार, तर दुसऱ्या बाजूला साई समर्थ. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस करता या. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत, वर्चस्व बनवतोय फलंदाज. यावेळेला देखील काय घडलं जाईल, चेंडू बराच काळ हवामध्ये सुजन आहेत, चुकी करणार नाही, परतावा लागेल यावेळेला. अशा भाषेमध्ये मात्र यावेळेला बोलत होता, परंतु आपण पाहिलं जर कुठे ना कुठेतरी मिस टाइम स्ट्रोक यावेळेला आपल्याला बघायला भेटला आणि त्याच कारणामुळे कॅचआउटच्या रूपामध्ये परतला. यावेळेला चांगला चेंडू आहे. अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 2. आता स्ट्राईक एंडला आपण पाहिलं 2 चेंडूचं खेळ जर बघितलं तर प्रीतम स्ट्राईकवर होता. आता येणारे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि स्ट्राईकवर मात्र साजन आहे. कमाल करेल का, धम्माल करेल का, कारण 59 स्कोर कार्डवर लागले जाते. येत्या काळात 2 यावेळेला एकही धावा घेत नाही, कारण त्याला माहिती आहे
की एक चेंडू मात्र चांगल्या रीतीचा खराब रीतीचा पडला तर मी षटकार चौकार लगावू शकतो. त्याकरताच मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. 59 स्कोर कार्डवर लागल्या जातात. अजूनही येणारा चेंडू असेल तो म्हणजे एक 5व्या षटकातला. चला स्पीडअप करा ही विनंती असेल. वेळाचा अवधीचा जास्त खर्च मात्र केला जातोय. 59 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अजूनही उर्वरित शेवटचा चेंडू 5व्या षटकातला. यावेळेला काय घडतंय पंच सांगतायत की हा खराब चेंडू आहे. त्या ठिकाणी गल्ली रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते परंतु एक धाव अंकित केलं जात नाही. 60 स्कोर कार्डवर लागल्या जातात. उर्वरित शेवटचा चेंडू असेल. प्रेशर प्रेशर मात्र गोलंदाजावर आहे कारण समोर फलंदाज आपण पाहायला गेलं तर साजन आहे. याच्याकडे ती क्षमता आहे. स्ट्राईक घेतलाय परंतु यावेळेला साध्य करून दिलं जाईल का कारण ह्याने देखील जर बघायला गेलं तर षटकार षटकार लगावले आहेत आणि येत्या काळात जर बघायला गेलं तर उर्वरित शेवटचा चेंडू असेल. यावेळेला तसं घडत नाही परंतु यावेळेला वेगवान चेंडू मात्र हाताळला गेला. 5व्या षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 60 आणि 61 धावाचा टार्गेट सेट करून दिलंय ते नालंदा फायटर संघासमोर. तत्पूर्वी विनंती असेल ओमसाई संघाला की आपलं क्षेत्ररक्षण जे आहे ते त्वरित सजून घ्या कारण 61 स्कोर कार्डवर लागले जातात. नवीन बॅटर्स देखील मैदानाच्या आतमध्ये त्वरित उतरा आणि तत्पूर्वी संधी देऊया डिसेला. कमॉन. टॉससाठी या साई समर्थचे जिथे कुठे सर्व खेळाडू असतील त्यांनी कॉम्बॉक्सशी संपर्क साधा ही विनंती असेल. यापुढील जे नाणेफेकीचा कबूल केला जाईल. एका बाजूला रॉकस्टार विरुद्ध साई समर्थ. कर्णधाराला विनंती आहे टॉससाठी या आणि या ठिकाणी संदीपची गरज साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते मात्र नाणेफेकीचा कबूल केला जाईल. या ठिकाणी आपण पाहू शकाल साई समर्थचा खेळाडू कर्णधार उपस्थित आहेत. रॉकस्टार संघाच्या कर्णधाराला विनंती असेल चला या. चला संदीपची गरज साहेबांच्या हस्ते मात्र नाणेफेकीचं कौल केलं जाईल. दोन्ही मात्र खेळाडू कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाल्या जातात. 61 स्कोर कार्डवर लागले जातात. कशा रीतीची मात्र फलंदाजी केली जाईल जर बघायला गेलं तर 5 षटकाचा खेळ रंगला जाईल. येत्या काळात 30 मध्ये बनवायचे आहेत. 61 म्हणजे जेवढे चेंडू तुमच्याकडे असतील त्याच्या जास्त अधिक धावा तुम्हाला बनवणं गरजेचं आहे कारण 61 बनवल्यात या धावा सहजरित्याने बनणार नाही. तुम्हाला जर बघायला गेलं तर आक्रमक पवित्र धारण मात्र मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल कारण ज्या रीतीचं ओमसाई फायटर्स संघाकडून आपण पाहिलं प्रीतम गरत आणि साचन काय तुफानी फलंदाजी केली आणि तब्बल आपल्या संघाला 61 धावा बनवून दिल्या कारण जेणेकरून आपले गोलंदाज ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये जातील ना त्यांच्याकडे काहीतरी करण्यासारखं असावं. त्याचकरता आणि या ठिकाणी आमचे मुख्य मान्यवर संदीपची गरज साहेब उपस्थित आहेत. त्यांना देखील शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला आपण पाहिलं योगेश तर दुसऱ्या बाजूला पुष्कर. 2 मॅच मात्र जर बघायला गेलं तर साई समर्थ संघाने कालच्या दिवसामध्ये गमावलेत. येत्या काळात काय घडलं जाईल. रॉकस्टार संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय आणि आपला जो काही डिसिजन असेल तो आमच्या परत कळवा ही विनंती असेल. चला ओमसाई फायटर संघ विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या कारण बॅटर्स देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आपण पाहिलं तर अजित तर दुसऱ्या बाजूला सुजन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये 61चा पाठलाग कशा रीतीने केला जाईल येत्या काळात हा प्रश्नचिन्ह आहे आणि प्रश्नचिन्हाचं उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. अजितला कमाल करावा लागेल कारण कालच्या सत्रामध्ये जर बघायला गेलं तर एक मॅच गमावलंय तर एक मॅच कमावलंय. चला साई समर्थचे खेळाडू जिथे कुठे असतील त्यांनी कॉम्बॉक्समध्ये या. ही तुमचा जो आयकॉन खेळाडू आहे त्याचा ऑफिशियल कॉल आहे की आमचे खेळाडू मात्र इथे या.
चला अजित विनंती असेल, चला मैदानाच्या आतमध्ये लगेच रुजू व्हा. आणि ओम साई संघाला देखील विनंती असेल की आपले क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. 5 षटकांचा खेळ रंगला जाईल. त्या काळात जर बघायला गेलं तर चांगली मॅच मात्र या ठिकाणी रंगली जाईल. 61 बनवायचे आहेत. पाठलाग कशा रीतीने केला जाईल, पुढची मॅच मात्र रंगली जाईल रॉकस्टार विरुद्ध साई समर्थ. हा देखील एका बाजूला मात्र आपल्याला बॅट आणि बॉल मधला कडवं संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. आणि त्याच्या पुढील जी मॅच रंगली जाईल ती मात्र रोमांचक असेल. एका बाजूला अने वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला ओम साई फायटर्स. पहिल्या चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर साजन, सामना केला जाईल अजित. यावेळेला काय कमालीचा चेंडू सपठंडे खेळून काढला जातोय, कारण या फलंदाजाला माहिती आहे हा ताकदीचा गोलंदाज आहे साजन, कारण ह्याच्याकडे अनुभव भन्नाट आहे. फायर क्रिकेट क्लबकडून मात्र ह्याने कित्येक काळ गाजवणारा हा खेळाडू जर कोण असेल तर तो म्हणजे साजन. आणि यावेळेला देखील तशाच रीतीची गोलंदाजी केली जाते गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला चांगला चेंडू आहे, खेळून काढला जाते कव्हरच्या रिझनमध्ये. त्या ठिकाणी 1 धावा अंकित केली जाईल. एका बाजूला सुजन तर दुसऱ्या बाजूला अजित. एकेरी धावाने मात्र स्कोरकार्डवर जोडल्या जात आहेत. 2 धावा स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. 61चा पाठलाग मात्र कशा रीतीने केला जाईल. यावेळेला फटका सुरेख आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय. चेंडू थांबणार नाही, निघून जाईल चौकारा करता. कम ऑन डीजे. टकडीचे चला ओम साई आपल्याला टीम पाहायला मिळते. या स्पर्धेतली एक ताकदवर टीम म्हणून जिला ओळखलं जातं ती ओम साई, आणि त्यावर हल्ला झालाय 7 धावा. नालंदा टीम देखील सांगते की आम्ही लढण्यासाठी इकडे तयार आहेत. काय सुपर स्विंग केलाय परंतु फसलाय. सृजन गरजचा केलाय खेळ, टिपलाय झेल. SDJ मास्टर पोपट येईपर्यंत मात्र चेंडू बॉलरच्या हातामध्ये आला, त्यामुळे मात्र डीजे मास्टरला थांबावं लागलं. साजन गरज 62 बनवायचे आहेत, 61 बनवायचे आहेत आणि हलक्या हाताने खेळलं. इकडे न्यू बॅट्समॅन इन आदर्श. आता बघायला गेलं तर क्वालिटी 1 क्वालिटी 2 म्हणजेच आयकॉन 1 आणि आयकॉन 2 प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि या दोघांवर मोठी भूमिका असेल जर बघायला गेलं तर. कारण की खास करून जेव्हा तुम्हाला कॅटेगरी दिली जाते, जेव्हा तुम्हाला एखाद्या पोझिशनमध्ये सिलेक्ट केलं जातं, ती जागा मात्र तुम्हाला दाखवायला भरून काढावी लागेल, ते खेळ करावा लागेल ज्याप्रमाणे साजनने खेळलं. यस, आपण बघू शकता गोपीनाथजी घरत साहेब इकडे उपस्थित झाले आहेत. त्याचबरोबर विपुलजी घरत हे देखील इकडे उपस्थित, खास नवली गावावरून. बघा एक क्रिकेटचं प्रेम आहे, डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा बघण्यासाठी खास नवली गावावरून 65 गावामध्ये इथे मात्र आलेले आहेत. फटका स्विंग केलाय, फसलाय अगदी डोक्यावरून. यावेळेस जात असताना डीपमध्ये लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षण होणार. आजची स्पर्धेची दुसरी रात्र आणि बघायला गेलं तर शेवटची रात्र आपल्याला पाहायला मिळते. आमचे अक्षय सर आलेले आहेत, आपण बघू शकतात. पहिल्या मॅचमध्ये गैरहजर होते, परंतु पुढच्या पहिल्या मॅचपासून आहे तिकडे. बघायला गेलं तर 3 पंच ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खास करून मात्र जी भूमिका पंचाची असते ती देखील खूप महत्त्वपूर्ण असते. चेतनवर हल्ला, आदर्श इकडे हात खोलतोय. यावेळेस आउट ऑफ द पार्क, षटकार 6 धावा. डीजे
अतुल गरत ते आम्हाला सांगतायत की तुम्ही टार्गेट एकाने देखील वाढवू नका. क्रिकेटच्या खेळामध्ये एक एक धावेला महत्त्व. अगदी वाईड यॉर्कर, क्या बात आहे. गोलंदाज चेतन, हा मात्र ओमसाईचा खेळाडू आपल्या पाहायला मिळतो. हा ओमसाई ग्रुपचा मेंबर आहे. बघायला गेलं तर संघ मालकच आहे आणि इथे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना 22 संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याबद्दल इकडे उपस्थित आहेत 6 ते 7 आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामधील निरंजन गरत हा देखील त्यांचा ग्रुपचा मेंबर. तो मात्र एकदम सुरक्षितरित्या 3 मध्ये 3 विन केलेत आणि त्यांचा ग्रुप देखील सांगतोय आम्ही देखील तुझ्या सोबतच पावलावर पाऊल टाकून तयार आहेत. पाठलाग सुरू आहे. तुम्ही 3 तर आम्ही 3, तू शेर तो मी 1.25 शेर. निरंजन गरतला फरक पडत नाही. गोवा कुठूनही फिरायला भेटेल. अनय गोरे जाओ किंवा ओमसाई जाओ. स्कोरबोर्डचा विचार करा. 18 धावा धावपलकावर पाणी ओव्हर संपल्यावर एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू. ओ इकडे फिटनेस थोडं प्रॉब्लेम झालाय. देऊया संधी डीजे मास्टरला. डीजे
धन्यवाद दिनेश घरात पव्यामा. शॉट चेंडू पुलचा फटका पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल 6 धावा या तिचे. करता हुआ यहाँ पे आदर्श क्या बात आहे. अनफिट दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. बरेच खेळाडू थोडे अनफिट दिसत आहेत कारण की त्याचं कारण आहे लगभग 9 दिवसाचा मात्र फायर चषक पाहायला मिळाला आणि त्यानंतर PPL डे अँड नाईट. थोडं चेतन महागडा ठरतोय. मागच्या ओव्हरमध्ये चेतनने खर्च केले ते म्हणजेच 16 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 8 होते. पुन्हा एकदा ओमसाईचा हा गोलंदाज बघायला गेलं तर महागडा ठरतोय आणि चिंतेचं वातावरण आता त्यांच्या खेम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण की ही मॅच ऑन झालेली आहे. आता मात्र 37 पाहिजेत 18 मध्ये. गोलंदाजी मार्कवर प्रशांत हडाळ आपल्याला पाहायला मिळतंय आणि बघायला गेलं तर दोन्ही चांगले बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. काय कमालीचा गॅप शोधला मागच्या चेंडूवर. आदर्श देखील शॉर्ट पिच होता परंतु गॅप महत्वाचा होता आणि षटकार खेचला. फटका उंच गेलाय महत्वाचा झेल आणि आता मात्र इथे मागे लागलाय चेंडू. थँक्यू डीजे. इथे आता मात्र सुरुवात झाली आहे खराब कामाला असं म्हणायला हरकत नाही. सोपा झेल ड्रॉप. अजित गाविलकरला दिले संधी. आयकॉन कॅडोला दिले संधी. अगदी पहिल्या चेंडूवर विकेट आला असता. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड 26-26 धावा धावपलकावर आमचे जितू भाऊ आलेले आहेत आणि बघायला गेलं तर जाम खुश आहेत. आतापर्यंत दोन टीम जे आपण बघू शकतात कन्फर्म मात्र त्यांना तिकीट क्वालिफायरचं भेटलेलं आहे. ज्यांच्या बाजूला क्यू लागलेला आहे ते म्हणजेच अणे वॉरियर्स आणि रॉकस्टार. या 2 टीम आपल्याला पाहायला मिळतात जे मात्र टॉप 4 मध्ये फिक्स झालेले आहेत. अणे वॉरियर्स आणि कालच्या रात्रीमध्ये जो महत्वाचा चेंडू प्रणयने हाताळला तो मात्र चेंडू त्यांच्या टीमच्या पुढे क्यू क्वालिफायर लिहून गेला आणि चेंडू मात्र झालेत आपण बघू शकता. 2 धावा झाल्या 28. आता तेच बोलतो मोरस. 2 रन. धावा झाल्या 30. चेंडू झाले 3. 30 चेंडू झाले 3 पाहिजेत 31. 15 बॉल 31. डॉट 14 मध्ये 31. आउट 13 मध्ये 31.
12मध्ये 13मध्ये 31 पाहिजेत. षटकारासाठी अभिला पारितोषिक जितेश कडून, 2 सिक्सला 500 रुपये रोहन कडून. दोन धावा. 3 ओव्हर 32 रन 2 विकेट. 2 ओव्हर मध्ये बनवायचे 29. टू व्हीलर बाईक जी गाडीची लाईट चालू आहे ती बंद करा. वाईट. धन्यवाद. बारा 29. बॉलर केविन राठोड. दोन ने 34. 11 मध्ये 27. अकरा 27. सिक्स. धावा 40. 10-21. एक रन. 41. 9-20. 9-20. 41. मी स्कोर पाहिजे ना, त्यांना रन पाहिजे, मी सांगतो ना. 9-20. 1 2 आल्यात. 43. 8-18. 8-18. किरण मामाने थोडं मुश्किल सांगितलं, बघूया. 8-18. दोन धावा. 45. 7 मध्ये 16. 45 झाल्यात. 7 मध्ये 16. पंचेचाळीस 7 मध्ये 16. डॉट. 11 गेल्या. 6 मध्ये 16. डीजे
थँक्यू. रात्रीचा वेळ 7:45 आणि गाणं देखील तसाच वाजला. 6-16 वाईड. 6-15 धावसंख्या 46. 6-15 आणि 4-5-11 4-5-11 50 स्कोरबोर्डवर. चेतन कॅच ड्रॉप आणि आता मॅच अगदी बघायला गेलं तर दोन्ही बाजूला 5-11 गोलंदाज प्रशांत हडळ. महत्वपूर्ण बॉल असेल हा. 2-4 मध्ये 9 52 स्कोर कार्डवर 2 विकेट. अगदी मोठ्या धावा होत्या. पटलाक आहे 4-9. अजित चार 11 त्यानंतर 2 4-9 शिवसाई फाउंडेशन प्लेयर्स कुठे असतील त्यांनी या. 4-9 विकेट पाहिजे. विकेट येईल का? ओमसाईचे आता जे समर्थक आहेत उभे झालेले आहेत आणि गॅपमध्ये 4. आता 3 आणि 5 3-5 61 दिले होते. कॅच सोडल्यानंतर अजित गाविलकर बघा 3 मध्ये 5 पाहिजेत. अजित गाविलकर 29 धावेवर खेळतोय 13 मध्ये. अगदी मॅच विनिंग पारी आतापर्यंत आहे. परंतु 3-5 जो फिल्डिंगचा दर्जा आहे तो कुठे ना कुठे प्रत्येक टीमच्या मध्ये 2-3 खेळाडू पाहायला मिळाले जे खराब. परंतु इकडे चांगल्या फिल्डरकडून जी 10 धावेवरती 11 धावेवर कॅच सुटलंय. त्यानंतर योगेशकडून देखील चुकी झाली. 1ची मात्र 4 दिल्या. चांगला चेंडू परंतु चेवला चांगला फटका खेळलाय. डीपमध्ये नाही पकडला जाईल. चौकार. कमालीची खेळी. 33 नालंदा फायटर्स 2 मध्ये 1. इथे आता टेन्शनचं वातावरण असेल या पॅनलमध्ये. जी अनय वॉरियर्स कालच्या दिवसामध्ये क्यू लागला होता आता फसली जाईल. कारण की पुढची मॅच ओमसाई अनय वॉरियर्स तिथे मात्र रंगतदार असेल. आता नालंदा फायटर्स देखील इकडे मात्र आहे तयार. 2 मध्ये 1ची गरज. क्रिकेटचा खेळ आहे कधी बदलेल काही सांगता येत नाही. अगदी मोठ्या धावा होत्या. पाटलाक सुरेखरित्या केला. डर तो गया था मैं फासले को देखकर. चलता गया मेरा रास्ते को देखकर. मेरी मंजिल मेरे नजदीक आ गई मेरे हौसले को देखकर. 33 चेतन मॅचचा मुजरिम म्हणायला हरकत नाही. इकडे गोलंदाजी देखील खराब आणि क्षेत्ररक्षण जो महत्वपूर्ण कॅच होता तो कॅच टाकला. 2 मध्ये 1 कंपल्सरी चेस आहे.
काल अशीच मॅच 1-1 रंगली, रॉकस्टारने बाजी मारली. काय काय घडते? क्रिकेट अनिश्चित हो का खेळ, टिपलाय झेल, केलाय खेळ, बदललाय यावेळेस मॅच. डीजे मास अगदी विनिंगच्या विजयाच्या दरवाजावर उभी करून कडी जी खोलायची होती ती खुलली नाही. आणि आता मात्र 33 धावा बनवलं तरी देखील टाळ्या वाजल्या जाणार नाहीत, कारण की टेन्शन आहे. 1-1 आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कधीपासून अटॅक करत होता, धावा येत होत्या. अगदी कप्तानी भूमिका खेळून आलाय. आणि आता प्रशांत हडळ फेअर डिलिव्हरी तर टाकावी लागेलच, परंतु ती आतमध्ये व्यवस्थित डॉट देखील टाकावी लागेल. तन्मय राऊत मैदानाच्या आतमध्ये येत असताना कभी इधर कभी उधर, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी. आता बसलेले प्रेक्षक उभे झालेले आहेत, उभे झालेले प्रेक्षक फेऱ्या मारायला लागलेले आहेत. आपण बघू शकतात 1-1 ची गरज. कमालीचा हा खेळ. प्रशांत थोड्या मिसफिल्डिंग झाल्या, परंतु हा गोल्डन चेंडू मात्र कोणाच्या बाजूने लागेल? बॅटिंग टीम का बॉलिंग टीम? 1-1 हलक्या हाताने खेळला, कॅच होणार का? यस, इथे प्रशांत हडळ ठरतो हिरो. स्कोरबोर्ड नाही बघणार मी, इथे मात्र मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार जाईल प्रशांत हडळ. या पण काय कमालीचे 2 चेंडू हाताळले आणि अगदी नालंदा फायटर्सची विजयाच्या उंबरठ्यावरती ती मात्र हरली.